मी श्रीरामपूरच्या एका गावामध्ये एका मॅडमच्या घरी नोकरी करत होतो. मालकीनबाईंचे गावामध्ये खूप मोठे घर होते. घरापुढे अंगण सुद्धा मोठे होते. मी सायकलवरच मालकीनबाईंचे काम करत होतो. घरातले सुद्धा सर्व काम माझ्याकडूनच करून घेत होती आणि बाहेरचे सुद्धा सामान आणणे ही माझी जबाबदारी होती. पण माझ्या मालकीनबाईंची एक गोष्ट माझ्या समजण्याच्या पलीकडची होती. ती घरात एकटीच राहत होती आणि जशी रात्री 10:30 वाजले की ती मला म्हणायची की तू तुझ्या रूम बाहेर येऊ नकोस. ही गोष्ट मला खूप हैराण करायची की मी खोलीच्या बाहेर का नको येऊ. मालकीनबाई मला पगार खूप चांगला देत होती, त्यामुळे मी मालकीनबाईंची गोष्ट टाळली नाही. मी तिच्या सर्व गोष्टी ऐकायचो. मी इथे पैसे तर कमवायला आलो होतो. मी माझ्या मामाच्या मुलीवर खूप प्रेम करत होतो. पण मामा आमच्या दोघांच्या नात्याला तयार नव्हता. कारण मी काहीच काम करत नव्हतो किंवा पैसे कमावत नव्हतो. मी सुरुवातीपासून आळशी माणूस होतो. मला कष्ट करून पैसे कमवायला आवडत नव्हते. मामाने मुलीच्या हट्टापायी मला एक संधी दिली. मामा मला म्हणाला की जर तू 2 वर्षाच्या आतमध्ये 10 लाख रुपये कमावून आणले तर मी माझ्या मुलीचा हात तुला देईन आणि जर तू रक्कम जमा नाही केलीस तर मी तिचे दुसरीकडे लग्न लावून देईन. मामाला माझा स्वभाव चांगलाच माहीत होता, त्यामुळे त्यांनी ही अट मला घातली. मी माझ्या आईचे काही दागिने विकले आणि इकडे श्रीरामपूरमध्ये आलो. पहिल्यांदा तर खूप मुश्किलीने मला नोकरी मिळाली आणि पैसे सुद्धा कमी होते. पण नंतर या मालकीनबाईने मला नोकरीवर ठेवले. ना मी शिकलेला होतो ना मी मेहनती होतो, त्यामुळे मला मालकीनबाईंचे काम चांगले वाटले. घरातले थोडीफार काम असायचे आणि मार्केटमध्ये एखादी चक्कर मारायला लागत होती आणि त्याच कामाचा मला चांगलाच पगार मिळत होता. माझ्या मालकीनबाईंच्या काही गोष्टी मला खूप विचित्र वाटायच्या. मालकीनबाईंचा नवरा दुसऱ्या देशात राहत होता. मी विचारले होते की मालक परत कधी येणार, तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या की आता ते 5 वर्षानंतरच येतील, कारण ते आता तर 4 महिन्यापूर्वीच गेले आहेत. मालकीनबाईंचे हे उत्तर ऐकून मी शांत राहिलो. मालकीनबाई जास्त वयाची नव्हती. कमीत कमी 30 ते 32 वर्ष यामध्ये त्यांचे वय असेल. पण कधी कधी मला ती खूप विचित्र वाटायची. रात्रीच्या वेळी जेव्हा मी रूममध्ये झोपायला जायचो तेव्हा ती माझ्या रूमला बाहेरून कुलूप लावायची. मला खूप आश्चर्य वाटायचे की ही माझ्या रूमला बाहेरून कुलूप का लावते. पण नंतर माझ्या मनात विचार यायचा की कदाचित तिला भीती वाटत असेल म्हणून तिचा बचावासाठी असे करत असेल. पण एक दिवस तर संध्याकाळीच माझ्या मालकीनबाईने मला माझ्या रूममध्ये जायला सांगितले. मी जेव्हा मालकीनबाईंना कारण विचारले तर तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. त्या मला म्हणाल्या, तुला दिसत नाही का आकाशात किती ढग दाटून आले आहेत. मी एक वेळ अंगणात उभे राहून वर आकाशाकडे पाहिले. ढग तर खरंच दाटून आले होते, पण याचा आणि मी रूममध्ये जाण्याचा काय संबंध होता. मी मालकीनबाईंना म्हणालो, मॅडम आकाशात ढग दाटून आल्यावर मी खोलीत गेल्यावर काय फरक पडतो. त्यावर मॅडम म्हणाली, आता खूप जोरात पाऊस होईल. मी म्हणालो, येऊ द्या ना मग जोरात पाऊस. पाऊस आल्यावर मी रूममध्ये बंद का होऊ. माझे बोलणे ऐकल्यानंतर मालकीनबाई काही वेळ शांत उभी राहिली, पण खूप काळजीत वाटत होती. सारखी सारखी आकाशाकडे पाहत होती, सोबतच तिथे चक्रा मारत होती आणि हातांच्या बोटांना कडकडत होती. चेहऱ्यावरचा पूर्णपणे रंग उडाला होता. मला माझ्या मालकीनबाईंची काळजी कळत नव्हती की शेवटी तिचे या पावसासोबत काय प्रकरण आहे. मला तिच्या काळजीचे कारण समजत नव्हते. काही वेळातच पाऊस सुरू झाला आणि हळूहळू पावसाचा जोर वाढू लागला. जसा पाऊस जोर जोरात पडायला लागला, मालकिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उडत चालला होता. ती खूप टेन्शनमध्ये दिसत होती. शेवटी मी तिच्याकडे दुर्लक्ष केले. यावेळेस मला कोणते महत्वाचे काम नव्हते. मी विचार केला की चला मी पावसामध्ये भिजतो. जसा मी अंगणात भिजण्यासाठी एका कोपऱ्यामध्ये उभा राहिलो तेव्हा मालकीनबाई मला म्हणाली, इथे का उभा आहेस. मी म्हणालो, मॅडम पाऊस पडत आहे आणि पावसात तर सगळेच असेच भिजून आनंद घेतात. तुम्हाला जर पावसाची भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या खोलीत जा. मालकीनबाई म्हणाली, असे कर, तू इकडे ये. मालकीनबाईने मला तिच्या खोलीकडे येण्याचा इशारा केला. ही गोष्ट सुद्धा मला खूप हैराण करणारी होती, कारण जेव्हापासून मी तिच्या घरातील काम करत आहे तिने कधीच मला तिच्या खोलीत यायला सांगितले नव्हते. मी हळूहळू चालत मालकीनबाईंच्या खोलीकडे गेलो. ती तिच्या कपाटातून पैसे काढत होती. तिने माझ्या हातात पैसे दिले आणि मला म्हणाली की दुकानात जा आणि किराणाचे सामान घेऊन ये. मी म्हणालो, मॅडम सकाळी तर किराणा घेऊन आलो आहे. खरंच मी सकाळी सर्व किराणा भरला होता. कोणतीच गोष्ट आणायची विसरली नव्हतो. तरी मी मॅडमला म्हणालो, मॅडम अजून काही आणायचं आहे का. त्यावर मॅडम म्हणाली, असे कर, आणखीन एका आठवड्याचा किराणा भरून आण. अहो मॅडम आता खूप जोराचा पाऊस पडत आहे. या पावसात तर सर्व सामान खराब होऊन जाईल. ती म्हणाली, माझ्याच पैशाचं सामान भिजेल ना. मग तू का काळजी करतोस. तुला काय फरक पडतो, तू फक्त इथून जा. आता तर मला तिच्या अकलेवरच संशय येत होता. खरंच तिला अक्कल नव्हती का. इतक्या जोराच्या तुफानी पावसात ती मला किराणा सामान आणायला सांगत होती.
या पावसात तांदूळ पीठ सगळंच खराब होऊन जाईल. मी म्हणालो, अहो मॅडम, या पावसात सर्व सामान खराब होऊन जाईल. तेव्हा मॅडमने एक मोठी मजबूत प्लॅस्टिकची पिशवी मला दिली आणि म्हणाल्या, ही पकड आणि यामध्ये सर्व सामान टाकून लवकर ये. आता वेळ न घालवता लवकर माझ्या घरातून बाहेर जा आणि 2 तासाच्या आतमध्ये येऊ नकोस. मला आता जाणवत होते की मालकीनबाईंना मला या घरातून या वेळेला बाहेर काढायचे आहे. मी खूप हैराण होऊन गेलो होतो. मी मालकीनबाईंकडून पैसे घेतले आणि बाहेर निघून गेलो. तसं तर मला पाऊस खूपच आवडत होता. मी तिची सायकल काढली आणि सायकलवर बसून पावसाची मजा घेत किराणा दुकानाकडे निघालो. किराणा दुकानावर सुद्धा पोचलो. दुकानदाराला पैसे दिले आणि म्हणालो, डाळ, तांदूळ, पीठ जे काही आहे ते सगळं देऊन टाक. जोपर्यंत सामान भरून होत नाही तोपर्यंत मी बाहेर जाऊन येतो आणि मला काहीच घाई नाही. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 2 तासात सामान भरून ठेवू शकता. मी 2 तासात परत येतो. माझं हे बोलणं ऐकून तो दुकानदार सुद्धा विचित्रपणे माझ्याकडे पाहत होता. मी तिथे बाहेर पावसात गेलो आणि पावसात खेळणाऱ्या मुलांसोबत स्वतः खेळू लागलो. सध्या माझे वय 21 वर्ष होते, पण माझा पावसात खेळण्याचा खूपच आवडता छंद होता. गल्लीमध्ये मुले पावसात खेळत होती आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत फुटबॉल खेळत होतो. पूर्ण 1.5 तासानंतर जेव्हा पावसाचा जोर कमी झाला तेव्हा मी सामान घेऊन परत घरी आलो. सामान सुद्धा वाचले होते. जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून मी काळजीत पडलो होतो. कारण समोरच्या अंगणात बसून मालकीनबाई रडत होत्या. मला तर त्यांच्या रडण्यामागचं कारणच कळत नव्हतं. जसं मी गेटच्या आतमध्ये आलो, मालकीनबाईंनी मला पाहून पटकन स्वतःचे अश्रू पुसले. मालकीनबाईंकडे पाहिलं तर मला तिचे डोळे सुजलेले वाटत होते. जसे काय मागच्या 2 तासापासून ती फक्त रडतच होती. मी सुद्धा ते पाहून काळजीत पडलो होतो. मी मालकीनबाईंना म्हणालो, मॅडम, सर्व ठीक तर आहे ना? मालकीन म्हणाली, हो, सर्व काही ठीक आहे. तू जा आणि हे सामान किचनमध्ये ठेवून ये आणि मी स्वयंपाक बनवला आहे, तू जेवून घे. एवढं बोलून मालकीनबाई तिच्या खोलीत निघून गेली. मी खूप हैराण होऊन जात होतो. माझी मालकीन खूप विचित्र होती. ना ती शेजारी बाजारच्या घरी जात होती, ना त्यांना भेटत होती, ना कोणत्या गल्लीतल्या महिलेला आपल्या घरी येऊन देत होती. मालकिणीचा नवरा तसाही बाहेरच्या देशात होता. मला तर समजत नव्हते की मालकीनबाई घरात बसून बसून बोर का होत नव्हती. मालकीनबाईने तर शेजारच्या बायकांशी मैत्री करायला हवी होती, त्यांच्याशी गप्पा मारायला हव्या होत्या, पण कोणीच मालकीनबाईंच्या घरी येत नव्हते. कोणी चुकून मालकीनबाईंच्या घरी येत होते तर मालकीनबाई त्यांच्यासोबत चुकीचा व्यवहार करत होती. त्यामुळे तो माणूस परत तिथे येण्याचं नाव सुद्धा घेत नव्हता. पावसाचे दिवस चालू होते, त्यामुळे 2 महिने तर पाऊस पडणारच होता. पण मला मालकीनबाईंची ही गोष्ट खूप विचित्र वाटायची की जेव्हा कधी आकाशात ढग दाटून यायचे की आता लगेचच पाऊस चालू होईल, तेव्हा ती मला पैसे द्यायची आणि म्हणायची की घरातून बाहेर जा आणि किराणा सामान घेऊन ये. कधी म्हणायची की त्या दुकानातून घेऊन ये, तर कधी म्हणायची की दुसऱ्या दुकानातून घेऊन ये. ती बाई मला अशा दुकानाचा पत्ता द्यायची की ती दुकाने इथून खूप दूर असायची, जिथून परत येण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2 तास तरी लागत होते. आणि जेव्हा मी घरी यायचो तेव्हा मालकीनबाई रडत असायची, पण तिच्या रडण्यामागचे कारण मला समजत नव्हते. रोजच पावसात मला बाहेर पाठवल्यामुळे, रोजच मी पावसात भिजल्यामुळे आता माझी तब्येत खराब व्हायला लागली होती. मी आजारी पडू लागलो होतो. आज सकाळपासून मला शिंका यायला लागल्या होत्या. ताप सुद्धा आला होता. आज संध्याकाळी जेव्हा पाऊस यायला लागला तेव्हा मला मालकीनबाई म्हणाल्या की हे पैसे घेऊन जा आणि सामान घेऊन ये. तेव्हा मी म्हणालो, मॅडम, मला ताप आला आहे, मी नाही जाऊ शकत आणि तसे पण घरात सगळे किराणा सामान आहे. अजून महिनाभर जरी सामान आणला नाही तरी आपल्याला गरज लागणार नाही. माझे बोलणे ऐकून ती काळजीत पडली. माझे डोळे आणि चेहऱ्याला पाहून ती म्हणाली, असे कर, मी तुला गरम दूध देते आणि सोबतच ताप न येण्यासाठी गोळी देते. ती तू खा आणि आराम कर. मला खूप आश्चर्य वाटले होते, कारण असा दयाळूपणा तर मालकीनबाईंनी माझ्यासोबत याआधी कधीच केला नव्हता. ती फक्त मला 1 कप चहा देत होती आणि त्यामध्ये दुधापेक्षा तर पाणीच जास्त असायचे. आणि आता तर दुधाचा ग्लास आणि दुधासोबत तापाची गोळी दिली होती आणि सोबतच अजून एक छोटी गोळी होती. कदाचित ती झोपेची गोळी होती. जसे मी दुधाच्या ग्लासासोबत त्या गोळ्या घेतल्या तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या, आता असे कर, माझ्या खोलीत जाऊन झोप. हे ऐकून तर मी खूप वाईटरित्या चकित झालो होतो. मी म्हणालो, मॅडम, हे तुम्ही काय बोलत आहात? मी तुमच्या खोलीत कसा झोपू शकतो? मालकीनबाई म्हणाल्या, पाऊस पडल्यानंतर हवामान खूप थंड पडले आहे. ज्या खोलीत तू झोपतोस त्या खोलीच्या छतातून पाणी गळते. त्यामुळे तू आणखीन आजारी पडशील. मग कोण सांभाळणार तुला? मी तुझे जास्त नखरे सहन करणार नाही. त्यामुळे तू माझ्याच खोलीत झोप. घरात आणखी खोल्या आहेत, मी एखाद्या खोलीत झोपून जाईन. मी म्हणालो, मग मॅडम, तुम्ही मला दुसरी खोली सुद्धा झोपायला देऊ शकता. मी त्या खोलीत झोपून जाईन. मी तुमच्या खोलीत झोपू नाही शकत. मला ही गोष्ट खूप विचित्र वाटत होती आणि मालकीनबाईंच्या या बोलण्यावर आश्चर्य सुद्धा वाटत होते
की ती मला तिच्या खोलीत झोपायला का सांगत आहे. कारण घरात तर अजून काही खोल्या रिकाम्या होत्या. जर तिला माझी एवढीच काळजी होती तर ती मला दुसऱ्या खोलीत सुद्धा झोपायला सांगू शकत होती. मग स्वतःच्याच खोलीत का? माझे बोलणे ऐकून ती मला रागात ओरडली आणि म्हणाली, "मी जे म्हणत आहे ते निमूटपणे कर. माझ्या खोलीत जाऊन झोप." आता मला खूपच टेन्शन आले होते. मी नकार सुद्धा देऊ शकत नव्हतो. एकतर अंगात ताप भरला होता आणि दुसरी कदाचित झोपेची गोळी माझ्यावर असर करायला सुरुवात करत होती. मालकीनबाईंच्या खोलीत गेलो आणि बेडवर जाऊन पडलो. 5 मिनिटे झाले होते. मी गाढ झोपेत होतो. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा पूर्ण अंग माझं थणकत होतं. कदाचित मला अजून सुद्धा ताप होता. खूप मुश्किलपणे मी बेडवरून उठलो, बसलो. जशी माझी नजर समोर गेली तर मला धक्काच बसला. समोर मालकीनबाई उभ्या होत्या आणि आपल्या कपाटातून माहीत नाही त्या काय काढत होत्या. माझा प्रयत्न हा होता की मी गुपचूप खोलीच्या बाहेर जाऊ. ही तर मालकीनबाईंचीच खोली होती. त्यामुळे त्यांच्या 100हून अधिक गरजेच्या वस्तू इथेच होत्या. माहीत नाही त्यांनी मला रात्री आपल्या खोलीत का झोपायला सांगितले होते. मी खूप मुश्किलपणे उठून उभा राहिलो होतो, पण माझे डोके अजून सुद्धा वाईटरित्या दुखत होते आणि गरगरत होते. तरी सुद्धा मी हळूहळू रूम बाहेर आलो. तेव्हा माझ्या मागे मालकीनबाई आल्या आणि म्हणाल्या, "तू का बाहेर आलास? मी तर फक्त माझी गरजेची वस्तू घ्यायला आले होते. आता आतमध्ये जा आणि आराम कर. मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते." मला समजत नव्हते की माझी मालकीन माझ्यावर इतकी मेहरबान का होत होती. मला काहीतरी गडबड वाटत होती. असे वाटत होते की आता जे काही होत आहे ते ठीक नाही. ती एक सुंदर स्त्री होती. तिचे वय कमीत कमी 30 ते 32 वर्ष होते. ती तरुण आणि खूप सुंदर दिसायला होती. मला तिच्या खोलीमध्ये राहणे, उठणे, बसणे अजिबात बरोबर वाटत नव्हते. मी म्हणालो, "नाही मॅडम, मी इथेच ठीक आहे. मी जातो." मी माझ्या रूममध्ये जाऊन माझ्या कॉटवर पडलो, तर मला जाणवले की छतातून पाणी गळल्यामुळे माझी कॉट भिजली होती आणि मी ओल्या अंथरुणावरच पडलो होतो. अगोदरच मला ताप होता, त्यामुळे माझे अंग थंडीने थरथर करू लागले होते. माझी अशी अवस्था पाहून मालकीनबाई म्हणाल्या, "पाहिलेस तुझ्या हट्टामुळे काय झाले?" असे म्हणत मालकीनबाईंनी आपल्या हातातील ट्रे बाजूला ठेवला आणि माझ्या हाताला पकडले आणि मला आधार देऊन उभे करू लागल्या. परंतु यावेळेला मला इतका ताप आला होता की मी खूपच अशक्त झालो होतो. तेव्हा बाईंनीच आधार दिल्यामुळे मी उठू शकलो. पण त्यानंतर मी त्यांचा हात बाजूला केला आणि हळूहळू चालत त्यांच्या खोलीत जाऊन बेडवर बसलो. मालकीनबाईंनी मला नाश्ता दिला आणि त्यानंतर औषधे सुद्धा दिली. रात्रीपर्यंत माझा ताप उतरला होता आणि तब्येत सुद्धा जरा बरी झाली होती. त्या दिवसात मालकिनीने माझी खूप चांगली सेवा केली होती. मी तिला म्हणालो, "मॅडम, तुम्ही तर खूप चांगले आहात. मला तर वाटले होते तुम्ही खूप रागीट आहात." माझे हे बोलणे ऐकून मालकीनबाईंच्या चेहऱ्यावर विचित्र प्रकारचे भाव जमा झाले होते. ती आता खोल विचारात गेली होती. मला म्हणाली, "मी चांगली नाहीये, खूप वाईट आहे." त्यानंतर तिने आपल्या डोळ्यातील जमा झालेले अश्रू पुसले आणि लगेचच खोलीतून बाहेर निघून गेली. मी खूप हैराण होत होतो की नक्की प्रकरण काय आहे. आज रात्री पुन्हा एकदा जोराचा पाऊस पडत होता. मालकीनबाईंच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. त्या मला म्हणाल्या, "माहीत नाही हा पाऊस रोज रोज का पडतो? कधी हा पावसाळा संपेल काय माहीत आणि मला शांतता मिळेल. मला या पावसाळ्यामुळे खूपच टेन्शन येते." मी म्हणालो, "मॅडम, हा पाऊस तुम्हाला का नाही आवडत?" तेव्हा बाई म्हणाल्या, "तुला नाही माहीत, हा पाऊस माझा खूप मोठा शत्रू आहे." तिचं हे बोलणं ऐकून मी हैराण झालो होतो, की असे कसे होऊ शकते. नंतर मालकीनबाईंनी मला परत दुधाचा ग्लास दिला आणि सोबतच झोपेची गोळी सुद्धा दिली. मी म्हणालो, "मॅडम, मी ही औषधे का घेऊ? आता तर मला ताप सुद्धा नाही." मालकीनबाई म्हणाल्या, "मला काही विचारू नकोस. तू फक्त खा आणि जाऊन माझ्या खोलीत झोप." मी म्हणालो, "नाही, आता मी ठीक आहे. माझ्या खोलीत झोपू शकतो." यावेळेस मी झोपेची गोळी खाल्ली नव्हती. फक्त मालकीनबाईंना दाखवण्यासाठी गोळी खाण्याचे नाटक केले होते. मी माझ्या हाताने गुपचूप ती गोळी लपवली होती, जी मालकीनबाईंच्या नजरेत आली नव्हती. मी दुधाचा ग्लास प्यायलो आणि असे नाटक करायला लागलो, की आता मला खूप झोप येत आहे. मी घरातल्या दुसऱ्या खोलीत जाऊन झोपलो, कारण माझ्या कॉटवर पावसाचे पाणी गळत होते. सध्या मी ज्या खोलीत होतो त्या खोलीची खिडकी बंगल्याच्या अंगणात होती, म्हणजे त्या खिडकीतून बाहेरचे अंगण दिसत होते. मला पाहायचे होते की शेवटी मालकीनबाईंना पावसापासून काय त्रास आहे, का मला पाऊस आल्यानंतर बाहेर पाठवते आणि मी जेव्हा यायचो तेव्हा ती रडत असायची. मी हळूच खोलीच्या खिडकीत जाऊन उभा राहिलो, कारण मला वाटत होते की या घराच्या अंगणातच काहीतरी गडबड आहे. कारण जेव्हा पाऊस येत होता तेव्हा मालकीनबाई घराच्या अंगणाकडे सारखी सारखी पाहत असायची. आता सुद्धा पाऊस पडत होता. मला पक्का विश्वास होता की मालकीनबाई बाहेर अंगणात नक्कीच येईल. आता मी हा विचार करतच होतो की जेव्हा मालकीनबाई अंगणात आल्या तेव्हा अंगणात माती होती, झाडे सुद्धा होती. मालकीनबाई एका कोपऱ्यात गेला आणि माती खणायला सुरुवात केली. ती एका कोपऱ्यातील माती काढून दुसऱ्या बाजूला टाकत होती. सुरुवातीला मला असे वाटत होते की ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा त्या मातीच्या आतमध्ये असे काहीतरी होते जे पावसाच्या पाण्याने दिसू नये.
मालकीनबाईंना भीती होती की ती माती तिथून निघून गेली तर मातीच्या आतले नजरेस पडेल. कदाचित मालकीनबाईंचे पैसे दागिने त्या मातीच्या आतमध्ये होते, जे तिला लपवायचे होते. आता मला लक्षात यायला लागले होते की जेव्हा कधी मला ती बाहेर जायला सांगायची, तेव्हा मी बाहेरून परत आल्यावर मालकीनबाईंच्या कपड्यांना माती लागलेली दिसायची आणि मालकीनबाई रडत देखील असायच्या. मालकीनबाई एका कोपऱ्यात माती टाकत होती. तो हिस्सा पूर्णपणे मातीने झाकला गेलेला होता. पहिल्यांदा कधी मी या गोष्टीवर लक्ष दिले नव्हते, पण आज सगळे काही आठवायला लागले होते. काही वेळ मालकीन हेच करत राहिली आणि परत रडायला लागली. रडत रडत ती आपल्या खोलीत निघून गेली. मी माझ्या खोलीतून बाहेर निघालो आणि त्या मातीला बाजूला करून पाहिले, तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला, कारण त्या मातीत तर कोणाच्या तरी हाडांचा सापळा होता. मी ते पाहून खूपच हैराण झालो होतो. मी मालकीनबाईंना याबद्दल विचारले, तर मालकीनबाईंनी जे काही मला सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. माझ्या मालकीनबाईंचा नवरा बाहेरच्या देशात नव्हता, तर 9 महिने अगोदरच माझ्या मालकीनबाईंनी मालकांसोबत भांडण केले होते आणि त्या भांडणात मालकीनबाईने रागाच्या भरात आपल्या नवऱ्याला जिवंत मारले होते. मालकिनीला भीती वाटत होती की जर ही गोष्ट पोलिसांना माहीत पडली तर तिला फाशीची शिक्षा होईल. तिने आपल्या नवऱ्याच्या बॉडीला घराच्या अंगणात पुरले, पण ती एक स्त्री होती, त्यामुळे एकटी असल्यामुळे तिला खूप मोठा खड्डा खोदता आला नाही. त्यामुळे जेव्हा कधी पाऊस होत होता, तिला ही भीती वाटत होती की तिच्या नवऱ्याचा हाडांचा तुकड्यांना कोणीही पाहू नये, जे मी आता पाहिले होते. मालकीनबाई मला पाहून रडत होती आणि माझ्यासमोर हात जोडून म्हणायला लागली की माझ्या या रहस्याला रहस्य राहू दे. मी तुला खूप सारे पैसे देईन. मी मालकीनबाईंच्या या गोष्टीबद्दल कोणालाच काही सांगितले नाही आणि त्या बदल्यात मला ती खूप सारे पैसे देत होती. जेव्हा माझे 10 लाख रुपये जमा झाले, तेव्हा मी परत माझ्या घरी गेलो. रहस्य आज सुद्धा माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात बंद आहे. कारण मालकिनीने जे काही केले होते ते रागाच्या भरात येऊन चुकीचे केले होते. या गोष्टीसाठी ती रोजच रडायची, पछतावा सुद्धा खूप करत होती. त्यामुळेच म्हणतात ना, की राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागावर जर आपण वेळीच नियंत्रण मिळवले नाही, आपल्या हातून किती मोठी चुकीची गोष्ट घडू शकते हे आपल्याला समजलेच असेल. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का आजची गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.